ट्रॅव्हल डे त्याला म्हणतात. त्यामुळे संघातलं कुणी भेटत नाही, कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन होत नाही. त्यामुळे आता फिरायला जायचं आहे, वेगळी भटकंती आहे. बरोबर माझा मित्र आहे धनंजय गोडबोले, बालपणीचा मित्र. त्यामुळे जरा आज वेगळी भटकंती तुम्हाला करवतो. या या या, वातावरण बघा काय मस्त आहे, मस्त. या. First fish from fish therapy, and then after you can see cinnamon. Cinnamon island you can see process how to make cinnamon. Normally 5-10 minutes you can see. You can see next small island called cinnamon, 5 cents island in the temple. Then after you can see mangrove tunnel, mangrove tunnel. Buddhist temple you can see on the way all the baby crocodile, shoulder, head pictures you can try. Birds Island sometimes come around, monitor lizard, everything you can see. एवढं सगळं या मधु रिव्हर सफारीमध्ये बघायला मिळणार आहे. बघू आमचं लक काय आहे. मधु रिव्हर ची क्रूज चालू झालेली आहे. मॅनग्रोव्ज दिसायला लागलेत. माधुर रिव्हर ही 64 आयलंड्सना घेरावून टाकणारी रिव्हर आहे. आणि आमचा दिनुष सांगतोय या नदीमध्ये मगर सुद्धा आहे. दिसायला आंब्यासारखं दिसणारं हे फळ आहे, परंतु याच्यामध्ये विष आहे असं म्हणतोय, त्यामुळे खायचं नाही. याचा वापर चेहऱ्यावरती लेप लावायला केला जातो, पण पोटात खायचं नाही. दिसायला गोंडूच दिसलं. मधु आयलंडवरती मधु रिव्हरमध्ये 64 बेटं आहेत म्हणतात. आत्ता आम्ही इथं आलो आहे, सिनेमन आयलंडला आम्ही आलेलो आहे. त्यामुळे आता बघू काय प्रकार असतो इथला. हर्बल टीने आमचं स्वागत करण्यात आलेलं आहे. हा सिनेमन टी आहे. एकही कण याच्यात साखर टाकलेली नाही आहे, पण स्वाद चहा पण नाही, पण स्वाद कसा आहे. दिसायला या तुम्हाला काड्या दिसतील, काठ्या दिसतील, पण हे काय माहितीये तुम्हाला? ही दालचिनी आहे. This is cinnamon tree, 2 layer. First layer clean, first layer clean, first layer no use, fertilizers, compost. हे जे काढून टाकलं Compost. हे कंपोस्ट खतासाठी वापरलं जातं. No use. याचा उपयोग काही नाही. Sir, Indian cinnamon, Sri Lankan cinnamon are different. Indian cinnamon dark, Sri Lankan cinnamon light brown. लाईट ब्राऊन. Light brown. Indian cinnamon sir, first layer no cleaning. या Sri Lankan cinnamon first layer cleaning, first layer no use, fertilizers, compost. World number 1 cinnamon sir, Sri Lankan Ceylon cinnamon. या 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 Cinnamon is stick massage, proper massage after easy to remove. Cinnamon layer very hard. After You have massage, leaves, no? Cinnamon leaves leaves from the oil. for the oil. Oil. And this is for food. Cooking. Cooking, Cooking, tea. Okay.
Cinnamon layer very hard. After massaging, cinnamon layer very easy to remove. Very soft. आता कळतंय तुम्हाला सिनेमनचं साल असतं कसं काढलं जातं. हे काढत असताना सुद्धा बारीक सुगंध हा मला येतोय. हा हे ओली दालचिनी म्हणता येईल याला. ही वाळवली जाते नंतर. ते बघा. हे जर का तुम्ही पाहिलं असलं तर पहिल्यांदा वरचा लेअर काढून टाकण्यात आला, त्याचा कंपोस्ट खत म्हणून वापर होतो. दुसरा जो लेअर आहे म्हणजे म्हणायला गेलं तर झाडाचा पहिला लेअर हा एवढाच फक्त दालचिनी म्हणून वापरला जातो. ही ओली दालचिनी आहे. नंतर ही 8 days 8 दिवस ही अशी सुकवली जाणार. and then it will become, just show me the final. ऊन नाही पाहिजे. 8 दिवसानंतर हे असं होतं. आणि आता याचा सुगंध बघा. No smell. After dry breaking, smell more smell. Natural cinnamon outside, no smell. After breaking, smell more smell. मस्त वास आणि त्याला गोडवा आहे. स्वीट, Yeah, very sweet. व्हेरी स्वीट. वा 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 वा. Sri Lankan cinnamon, very sweet. ऊन नाही चालत. You have to dry it in the shadow, not in the sun. No sun. Sunrise color change. Sunrise black color. Sunrise no good. Only shadow dry. Dry sticks after grinding. Grinding cinnamon powder. Cinnamon powder, cinnamon tea, coffee. इकडे मी काय करतोय तुम्हाला दाखवतो. ही दालचिनीची पूड करतोय मी. आणि मी आलोय कुठे? सिनेमन आयलंडला, मधु रिव्हर, श्रीलंका. हा अनुभवच वेगळा आहे. मधु रिव्हरच्या क्रूज मधली सर्वात अट्रॅक्शनची जागा आता आपण बघतोय. मॅनग्रोवचं जणू काही हे कमान तयार झालेली आहे. बघताय तुम्ही. हा 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 हा. कसे पसरलेत बघा मॅनग्रोव्हने आपले पाय. मधु रिव्हर मधलं जे सर्वात छोटं आयलंड समजलं जातं ते म्हणजे हे. आणि इथे तुम्हाला हिंदू मंदिर दिसतंय, गणपतीचं मंदिर. हो, गणपती बाप्पा मोरया. जेव्हा ही क्रूज चालू असते, उकडतं, बेस्ट वे नारळ पाणी. मधु रिव्हर मध्ये बोटीने फिरत असताना वाटेत ही दुकानं, तरंगणारी दुकानं दिसतात की ज्याच्यामध्ये फळं, नारळ, वेफर्स, कोल्ड्रिंक वगैरे असतात. आणि अर्थातच देवपूजाही जोरात असते. मधु नदीची सफर जबरदस्त झालेली आहे. आणि या शेवटच्या एकदम घनदाट मॅनग्रोव्ह मधनं आम्ही चाललेलो. अनुभव तुम्ही जर का गॉलहून बेंटोटाला जात असला तर वाटेत नक्की थांबा आणि ही मधु रिव्हरची जी क्रूज आहे, सफर आहे, ही नक्की घ्या.